असेल तर ते जे काही व्हिज्युअल्स होते एवढे भयानक होते. एकतर एखाद्या आमदारनी असं बनियन आणि काय लुंगी विंगी काय घातली होती मला माहीत नाही, पण असं उतरणंच पहिलं एक तर अश्लील होतं. आणि ज्या प्रकारे त्यांनी बुक्केबाजी केलेली आहे, मारहाण केलेली आहे. प्रश्ननाथ मिंदे ह्याच्यावर काही बोलणार आहेत का? नॅशनल चॅनलवर हे चालणार आहे का? की भाजपचे ते युतीमध्ये आहेत म्हणून ते शांत राहणार? हे एक बघण्यासारखं आहे. दुसरं म्हणजे आपण पाहत असाल की आम्ही विधान परिषदेत त्याच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे. आमची ही आवर्जून एक मागणी राहील, आग्रह राहील की अशा आमदारांवर, मस्तीखोर आमदारांवर, माजखोर आमदारांवर, ज्यांना मस्ती आली, माज चढलेला आहे, त्यांची मस्ती ह्याच अधिवेशनात उतरवणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आज गिरणी कामगारांच्या मोर्चासाठी आणि त्यासोबत शिक्षकांच्या प्रश्नासंदर्भात मी आझाद मैदानात आंदोलन केलं होता. त्या संदर्भात आम्ही दुपारी उद्धवसाहेब, मी, अनेक नेते आम्ही शिक्षकांचा जो मोर्चा होता तिथे, गिरणी कामगारांचा जो मोर्चा होता तिथेही गेलो होतो. एकंदर आपण संपूर्ण महाराष्ट्रात एक असंतोष सगळीकडेच पाहत आहोत, एक ती लाट आहे. आणि मग तेच प्रश्न येतो की एवढा सगळा असंतोष असताना हे जे सरकार निवडून आलेलं आहे ते ना ह्या लोकांना ऐकण्याचं तयार आहे, भेटायला तयार नाही आहेत, त्यांच्या मागण्या त्या पूर्ण करायला तयार नाहीत. अनेक लोकांना फसवलेलं आहे. 100% हे सरकार निवडणूक आयोगाच्याच आशीर्वादाने जिंकून आलेलं आहे, लोकांच्या आशीर्वादाने नाही, हे तर स्पष्ट होत चाललेलं आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट ह्याच्यात ही देखील आहे की 250 आमदार असलेलं हे सरकार जर असेल, 3 पक्षांचं हे सरकार असेल, तर मग महाराष्ट्रातल्या लोकांचं, मग ते शिक्षक असतील, गिरणी कामगार असतील, महिला असतील, शेतकरी असतील, ह्यांचं ऐकायला का तयार नाही? ते नेमकं तुम्ही कामं कोणाची करताय? आज देखील आपण पाहिलं असेल 57,000 कोटीचं सप्लिमेंटरी बजेट आज मांडलेलं आहे आणि आता पारित केलेलं आहे. ही नक्की कामं कोणाची आहेत? हा फंड कोणाला जातोय? हा प्रश्न आज प्रत्येकाच्या मनात उपस्थित झालेला आहे. त्यानंतर ज्या लोकांच्या मतावर तानाजी सावंत हे निवडून आले, तर निवडून आल्यानंतर एकदाही ते आलेत कुठे? पण ते परांडा मतदारसंघात देखील जनतेपर्यंत त्या तिथेही गेले नाही आहेत, इथेही आले नाही आहेत. पण मला वाटतं त्यांचं पण अशीच घुसमट झाली असेल कदाचित. त्यांना देखील जी वागणूक आता आम्ही पाहतोय अनेक आमदारांना मिळतंय. आज देखील अनेक आमदार मी पाहत होतो बोलत असताना सत्ताधारी पक्षातलेच बोलत होते की आमची कामं होत नाही आहेत, परस्पर कामं दिली जात आहेत, कॉन्ट्रॅक्टर परस्पर नेमले जात आहेत, कॉन्ट्रॅक्टर बदलले जात आहेत. नगर विकास खात्यावर खरं तर बोलताना अनेक आमदारांचे प्रत्येक बाजूनी हाच एक विषय होता. पण हे नक्की लाडके कॉन्ट्रॅक्टर आहेत तरी कोण? ह्याचं उत्तर मिळालं पाहिजे. मीरा रोडच्या कालच्या मोर्चानंतर आता मीरा भाईंदरच्या पोलीस उपायुक्तांची बदली केलेली आहे आणि पोलीस उपायुक्तांची बदली केली आहे. निश्चितपणे ज्या अर्थी काल मराठी माणसाची ताकद रस्त्यावर उतरल्यानंतर आपण पाहिलं असेल एका लहान मुलाला घोड्यावरनं उतरवलं धमकी देऊन की तुला पण आत टाकीन, घोड्याला पण आत टाकीन. ही कुठची मस्ती आहे? आणि जे कोणी ह्या राज्यात अशी मस्ती दाखवत असतील त्यांना सस्पेंड करणं गरजेचं आहे. अधिवेशनाचा आठवड्याचा दुसरा आठवडा संपला आहे, परंतु अजूनही कुठल्याही मुद्द्यावर म्हणजे जे जनतेचे जे मुद्दे म्हणजे महागाई जेवढी आहे म्हणजे दिवसेंदिवस वाढत चालली. एकीकडे म्हणतात की महागाई कमी होते आणि दुसरीकडे ॲज इट इज मध्येच ती महागाई आहे. यावर तुमचं काय म्हणणं आहे? आपण पाहिलं असेल पहिल्या आठवड्यात आम्ही शेतकऱ्यांसाठी उतरलो होतो वेलमध्ये. आमचे एक जे सन्माननीय सदस्य आहेत नाना पाटोळेजी, ते सस्पेंड देखील झाले होते. काल देखील आम्ही विरोधी पक्ष नेत्यासाठी मागणी करत होतो आणि ती करत राहणार, कारण विरोधी पक्ष नेता हा एक जबाबदार पद आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे आवाज हे आत पोहोचवण्यासाठी ते एक महत्त्वाचं आयुध आहे. पण शेतकऱ्यांची मागणी असेल किंवा इतर सगळ्याच्या मागण्यात आज माझ्यासोबत वरुण सरदेसाई आहेत, त्यांनी शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी होती, त्यांच्या घराचा जो विषय तो लावून धरलेला आहे. अनेक विषय आम्ही लावून धरतो, पण हे विषय बाहेर आंदोलनं असतील, मोर्चे असतील, आत आमची जी मोर्चेबंदी आहे ती आम्ही करत असतो. पण सरकार नेमकं आमचं ऐकतंय की दिल्लीतल्या बॉसचं ऐकतंय हे तुम्ही ठरवायचं. सर, राहुल गांधींनी आज देखील एक महत्त्वाचं विधान केलंय की आत्ताचं जे सरकार आलंय विधानसभेत ते मतांची चोरी करून आलेलं सरकार आहे. जवळपास 1 कोटी मतदान वाढवून सरकार. नक्कीच ते खरं आहे, ते 100% खरं आहे. मतांची चोरी, पक्षाची चोरी, पक्षाच्या नावाची चोरी, पक्षाच्या चिन्हाची चोरी, आमदारांची चोरी, चोरांचं सरकार आहे. घ्यावा लागला नाही, त्यांना काल अवगत केलं. काल मी बोललो ते एवढंच होतं आणि ते आपण नीट पहा. त्याच्यात आम्ही सांगितलेलं आहे की काल सरन्यायाधीशांचा आम्ही महाराष्ट्राच्या वतीने सगळ्या विधिमंडळाने सत्कार केला. त्यावेळी त्यांना आम्ही अवगत केलं की राज्यघटनेवर ते काल त्यांनी आम्हाला सांगितलं राज्यघटनेचा इतिहास आणि आत्ता कसं राज्यघटना ही महत्त्वाची आहे, प्रत्येक दिवशी ही महत्त्वाची असते. पण त्याच राज्यघटनेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्षपद, विरोधी पक्ष नेतापद हे सरकार अडवणूक करतंय, सरकार घाबरलंय, ते आम्ही त्यांना अवगत केलं. आदित्य महायुतीचं सरकार पाहायला मिळतंय, मात्र महाझुटीचं सरकार आहे. आदित्य संजय गायकवाड अरे त्यांना पूर्ण तर करू दे.
तुम्ही कसे बरेच का काल हा एकदम तुम्ही पण व्हायरल झालात काल. महायुतीचं सरकार आहे, मात्र 3 पक्षाचं सरकार असून सुद्धा शिंदेचे विशेषतः काही निवडक आमदार चर्चेत असतात. नावं सांगायची झाली तर संतोष बांगर असतील, गायकवाड असतील किंवा भरतसेठ गोगावले असतील. असं का होत असेल? आता कोण टॉवेल घालून टाचणी मारतं, कोण जाऊन कोणाला बुक्का मारतं, कोण जाऊन अजून काही करतं, तिजोरीवर दल्ला मारतं. पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की हे सगळे आमदार जेव्हा आमच्यासोबत होते ते बरोबर चेकमध्ये होते, कंट्रोलमध्ये होते. उद्धव साहेबांची त्यांना भीती होती की असं फालतूपणा करायचं नाही. बरोबर मिंदेंबरोबर पळाले आणि मिंदेंचंच जणू काय ऐकत नाही की मिंदेंचा ह्याला पाठिंबा आहे. हे आता फडणवीस साहेबांनी ओळखणं गरजेचं आहे. कारण बदनामी होते ती फडणवीस साहेबांच्या सरकारची होते, बदनामी होते ती भाजपची होते. कारण हे चोरलेले सगळे आमदार आहेत ते त्यांनी चोरलेले. आदित्य एक याबाबत बोलल्यानंतरही जर असं पुन्हा त्या कॅन्टीनमध्ये झालं तर पुन्हा जाऊन मारण अशा प्रकारचं नाही, पुन्हा होईल ते. आदित्य, एक निर्वाचित विधायक एमएलए कैंटीन में जाते हैं और वहाँ के कर्मचारी को मारते हैं, इस पूरे मामले को लेकर आपका क्या कहना है? पहली बात तो यही है कि हाथापाई करना किसी से साथ ये ज़रूरी नहीं होती. अगर आपने वो पूरा दृश्य देखा तो वो जैसे बनियर और टॉवेल में बाहर आए, पहले उधर ही सस्पेंड होने चाहिए थे क्योंकि वो अश्लील दृश्य दिखता है. दूसरी बात अगर देखें तो ये जो बुक्का मारी है, हाथापाई करनी है, आप विधायक हो, आप हाउस में ये विषय ला सकते हो. आपकी पार्टी जो है, आपकी चुराई हुई पार्टी जो है, जो चुराया हुआ नाम है, चुराया हुआ चिन्ह है, जो पूरी चोर गैंग है अलीबाबा की, वो तो सत्ता में है. तो अगर आप ही का नहीं सुन रहे तो जनता क्या अपेक्षा करेगी? क्या हर कोई हाथापाई पे आ जाए? एफडीए की टीम बीते 6 घंटे से एमएलए कैंटीन में है. उन्होंने कहा कि प्राथमिक जांच में अनियमितता पाई गई तो है. यही एफडीआई की टीम जो मैंने कल विषय उठाया ना, जो क्लाउड किचन है, जो आम जनता जिस क्लाउड किचन से खाना खाती है, उस पर भी जाके जांच करे. आदि जी जो एमएलए क्लेम करते कि उनको मार्शल आर्ट आता है, बॉक्सिंग आती है, अगर इस तरह कोई करेगा तो मैं दोबारा करूंगा. नहीं, उनको तो पाकिस्तान भेज देना चाहिए. लड़ाओ उनको वहाँ जाके, बांग्लादेश भेजो, हिंदुओं की वहाँ संरक्षण कीजिए. लेकिन ये मार्शल आर्ट और ये सारी मस्ती, ये मार्शल आर्ट एक बहुत ही एक डिसिप्लिन आर्ट है. ये एक बहुत ही मेडिटेटिव आर्ट है. उसको आपकी मस्ती से या आपके जो गुर्मी है उसके साथ कृपया ना कंपेयर कीजिए. आदित्य जी, एक ही कॉन्ट्रैक्टर को बार बार कॉन्ट्रैक्ट दिया जा रहा है कैंटीन का, और साथ में निश्चित जो दर्जा है वैसे तो हाउस में उठाइए ना विषय को, हाउस में लाइए विषय को, कॉन्ट्रैक्टर को जेल में डालिए. लेकिन आप क्यों ऐसे कर रही है? राज्यात कुठेही इंधन दरवाढ झालेली नाही, ना पेट्रोल, डिझेल, ना सीएनजी. तरी देखील रिक्षाची भाडी वाढलेली आहे. त्यांना कारण विचारलं तर ते म्हणतात. बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी समोर होते. कोकणासाठी उद्धव ठाकरेंची शिवबंधन परिक्रमा असणार आहे आणि ऑगस्टमध्ये रायगड असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्गात ठाकरेंचा दौरा पार पडतोय. संघटनात्मक बांधणीसाठी उद्धव ठाकरेंचा हा कोकण दौरा असणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी उद्धव ठाकरे यांचा हा कोकण दौरा आहे. 16 ते 30 जुलै दरम्यान ऑगस्टमध्ये होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार बाळ माने कोकण भागामध्ये दौरा करून नियोजन करणार आहेत. स्नेहा जाधव आमच्या प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत. स्नेहा, आपण बघतोय कोकणासाठी आता उद्धव ठाकरेंची शिवबंधन परिक्रमा असणार आहे, काय माहिती आहे याबद्दल? नक्कीच आज शिवसेना भवन येथे कोकणातील पदाधिकाऱ्यांची बैठक होती आणि उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक जी आहे ती पार पडलेली आहे. बैठकीला माजी खासदार राजन विचारे हे उपस्थित होते, तसंच वैभव नाईक हे देखील उपस्थित होते आणि त्यानंतर विधान परिषदेचे कामकाज आवरून देखील उद्धव ठाकरे या सेना भवन येथे दाखल झालेले होते. त्यानंतर आपण जर पाहिलं तर शिवबंधन परिक्रमा ही कोकणासाठी उद्धव ठाकरे यांची असणार आहे. ऑगस्ट महिन्यात उद्धव ठाकरे हे कोकण दौऱ्यावर असणार आहेत. कोकणमधील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे उद्धव ठाकरे यांचा दौरा असणार आहे आणि खरं तर हा दौरा आपण पाहायला गेलं तर महत्त्वाचा ठरणार आहे, कारण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या अनुषंगाने हा उद्धव ठाकरे यांचा कोकण जो दौरा असेल तो महत्त्वाचा ठरेल. दरम्यान 15 ते 30 जुलै दरम्यान हा ऑगस्टमध्ये होणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवरती खरं तर आपण बघायला गेलं तर आमदार बाळ माने यांनी हा कोकण भागात दौरा नियोजित करून दिलेला आहे. म्हणूनच खरं तर हा उद्धव ठाकरे यांचा दौरा जो आहे आगामी ज्या निवडणुका आहे त्या अनुषंगाने महत्त्वाचा समजला जातोय. अगदीच महत्त्वाचा दौरा असणार. स्नेहा, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी.